बिग बॉस मराठी 6चा पहिलाच आठवडा आणि घरात आधीच युद्धाचं वातावरण, वाद, भांडण, नॉमिनेशन आणि आता थेट मारामारीपर्यंत पोहोचलेला राडा. रितेश देशमुखच्या भाऊचा धक्का येण्याआधीच बिग बॉसच्या घरात तणाव शिगेला पोहोचला आहे. पहिल्याच आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झाले आणि आज पार पडतोय पहिला कॅप्टन्सी टास्क. प्रभू शेळके, दीपाली सय्यद, करण सोनावणे, दिव्या शिंदे, सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील आणि रुचिता जामदार या सगळ्यांवर सध्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. आज घरात पार पडतोय बीबी फार्म कॅप्टन्सी टास्क. या टास्कमध्ये घर 2 गटात विभागलं गेलं आहे आणि शेतात कापूस व मालमत्ता मिळवण्यासाठी स्पर्धकांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. दुखापत, ड्रामा आणि आक्रमकपणा हा टास्क म्हणजे अक्षरशः रणांगण. प्रोमोमध्ये जे दिसलंय ते धक्काधक्का. विशाल कोटिनियन आणि ओंकार राऊत यांच्यात थेट शारीरिक झटापट. गळा दाबला गेला, धक्काबुक्की झाली, इतर सदस्यांना मध्ये पडावं लागलं. तर दुसरीकडे रोशन भजनकर रागाच्या भरात अतिशय आक्रमक होताना दिसतोय. पहिल्याच कॅप्टन्सी टास्कमध्ये असा राडा तर पुढचे 100 दिवस कसे असणार कल्पनाच नको. हा टास्क घराचं संपूर्ण समीकरण बदलणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय रितेश देशमुखच्या विकेंडच्या वारकडे. कोणाची शाळा घेणार भाऊ, कोणाला मिळणार इशारा आणि कोणाचा खेळ होणार खराब. तुमच्या मते कॅप्टन कोण व्हायला हवे? विशाल ओंकारच्या भांडणात चूक कोणाची? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बिग बॉस मराठी 6च्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.